मुलांनो, आज आपण 1.2 ऑन सेइंग प्लीज नावाचा पाठ पाहणार आहे. याचे लेखक हा निबंध आहे एसे. याचे लेखक आहेत A.G. गार्डियर. अतिशय प्रसिद्ध असणारा लेखक, पण लँग्वेज थोडी टफ आहे त्यांची समजायला. त्यामुळे आपण एक 2-3 भागामध्ये याला कव्हर करायचंय सगळं. त्यामुळे थोडा वेळ लागेल. शांतपणे लाईन बाय लाईन समजून घ्या. नेमकं काय म्हणतात ते बघा. ऑन सेइंग प्लीज या एसे मध्ये ही पॉइंट्स आउट, लेखकानं पॉइंट आउट केलंय, लेखकानं मुद्दा मांडलाय, द व्हॅल्यू ऑफ गुड मॅनर्स. त्यामध्ये त्यानं गुड मॅनर्स ची किंमत सांगितलेली आहे, चांगल्या वागण्याची किंमत सांगितलेली आहे इन सोशल लाईफ. सामाजिक जीवनामध्ये चांगलं वागणं किती महत्वाचं आहे हे त्यानं सांगितलंय. अँड एम्फसाइजेस, आणि त्यानं जोर दिलाय, ठामपणे सांगितलंय, द इम्पॉर्टन्स ऑफ कर्टसी अँड पोलाइटनेस. कर्टसीचं म्हणजे चांगल्या वागण्याचं, सौदार्य म्हणतो आपण त्याला, त्याचं महत्व, आणि पोलाइटनेस जो आहे, नम्रपणा आहे इन डेली बिहेवियर, आपल्या रोजच्या वागण्यामध्ये जो नम्रपणा असतो, आपल्या रोजच्या वागण्यामध्ये जे सौंदर्य असलं पाहिजे, याचं महत्व त्यानं अधोरेखित केलंय, ठामपणे सांगितलेलं आहे. ही शोज, त्यानं या एसे मधून दाखवून दिलंय हाऊ पोलाइट स्पीच अँड मॅनर. पोलाइट स्पीच मुळे जर आपण नम्र बोलत असेल, जर आपण मॅनरनं बोलत असेल, चांगल्या पद्धतीनं बोलत असेल, तर स्वीटन द ॲटमॉस्फिअर, वातावरणामध्ये गोडवा येतो. स्वीटन होतं सगळं ॲटमॉस्फिअर अराउंड, आपल्या आसपास असणारं वातावरणामध्ये गोडवा येतो. अँड हाऊ डिस्कर्टसी, आणि डिस्कर्टसीमुळं जर आपलं वागणं असौदार्यपूर्ण आहे, प्रेमळपणाचं नसेल तर, अँड इल मॅनर्स, आणि आपण इल मॅनर्सनं वागत असेल, आपली वागणूक असभ्य असेल तर, स्पॉइल, बिघडतं, अँड पोल्युटेड, आणि मग ते वातावरण पोल्यूट होतं, प्रदूषित होतं, बिघडतं. चांगलं वागलं तर वातावरणामध्ये गोडवा येतो, पण वाईट वागलो, वाईट बोललो तर वातावरण बिघडतं. अशा प्रकारे अनेक उदाहरणं देऊन इथं कवीनं A.G. गार्डियर यांनी, लेखकानं A.G. गार्डियर यांनी या पाठामध्ये माहिती दिलेली आहे. बघा काय म्हणतोय असे. ऑन सेइंग प्लीज, प्लीज म्हणण्याविषयी. फक्त प्लीज म्हणण्यानं काय होतं आणि न म्हणण्यानं काय होतं यात सांगितलंय. द यंग लिफ्टमॅन इन अ सिटी ऑफिस. तो एक तरुण होता, यंग लिफ्टमॅन होता. लिफ्ट मध्ये सेवा द्यायला जो माणूस असतो तुम्हाला खाली आणि वर न्यायला. इन द सिटी ऑफिस, एका शहरातल्या ऑफिस मध्ये एक लिफ्ट होती आणि त्या लिफ्ट मध्ये एक लिफ्टमॅन होता, तरुण होता तो. हु थ्रू, त्याला फेकून दिलं अ पॅसेंजर, एका पॅसेंजरला, म्हणजे कोणतरी वर जाण्यासाठी आला होता, त्याला फेकून दिलं त्याने. आउट ऑफ हिज लिफ्ट, त्याच्या लिफ्ट मधनं त्याला बाहेर फेकून दिलं. द अदर मॉर्निंग, एक दिवशी मॉर्निंगला त्याने त्या पॅसेंजरला फेकलं. अँड वॉज फाईन, आणि मग त्याला दंड झाला, फाईन झाली, फाईन, दंड. फॉर द ऑफेन्स, त्या ऑफेन्ससाठी, त्या गुन्ह्यासाठी त्याला दंड झाला. वॉज अनडाउटेडली, संशयच नाही, डाऊटच नाही, इन द रॉंग, संशयच नाही, तो लिफ्टमॅन रॉंग होता आणि त्याच्या रॉंगपणाबद्दल त्याला शिक्षा झाली. इट वॉज अ क्वेश्चन ऑफ प्लीज, खरं म्हणजे फक्त प्लीज म्हणण्याचा प्रश्न होता. द कंप्लेंट, ज्यानं तक्रार केली, ज्यानं कंप्लेंट केली, एंटरिंग द लिफ्ट, जो लिफ्ट मध्ये प्रवेश करत होता, तो तक्रारदार सेड, तो काय म्हटला होता, टॉप, वर चला, एवढंच म्हटलं होतं. द लिफ्टमॅन डिमांडेड, पण जो लिफ्टमॅन होता त्यानं मागणी केली, टॉप प्लीज. नुसतं टॉप म्हणायचं नाही, टॉप प्लीज म्हणा. अँड धिस कन्सेशन, आणि त्याची ही जी मागणी होती, त्याची ही जी कन्सेशन होती, बिंग रिफ्यूज, ही नाकारली गेली. तो काय प्लीज म्हणायला तयार होईना, नुसतं टॉपच म्हटलं.
ही नॉट ओनली डिक्लाइन टू कंप्लाय विथ इन्स्ट्रक्शन, त्याला कंप्लाय केलं गेलं, त्याला नाकारलं, नम्रपणे डिक्लाइन केली गेली त्याची मागणी. डिक्लाइन करणे म्हणजेच नम्रपणे नाकारणे. त्याचं पालन केलं गेलं नाही विथ द इन्स्ट्रक्शन्स. त्याची जी इन्स्ट्रक्शन्स होती, प्लीज म्हणा ही मागणी होती, ती नाकारल्यावर मग झाला परिणाम काय? बट होल्ड द पॅसेंजर आउट ऑफ द लिफ्ट. तो प्लीज म्हणेना म्हटल्यावर त्यानं मग काय केलं? हर्ल केलं, त्याला भिरकावलं त्या पॅसेंजरला आउट ऑफ द लिफ्ट. लिफ्ट मध्ये दिलं बाहेर ढकलून. दिस ऑफ कोर्स वॉज कॅरिंग अ कमेंट. अर्थातच याच्यावर कमेंट्स झाल्या, याच्यावर वादविवाद झाले. ऑन मॅनर, मॅनरवर चांगला वागला नाही हा, या मॅनरवर टू फार खूप मोठ्या प्रमाणात टीका टिप्पणी झाली. डिसकर्टसी इज नॉट अ लीगल ऑफेन्स. खरं म्हणजे एखादा डिसकर्टियस वागत असेल, उद्धट असेल, आता तो माणूस उद्धट होता, खरं ज्याने तक्रार केली तोच उद्धट होता, पण उद्धटपणा, डिसकर्टसी इज नॉट अ लीगल ऑफेन्स, हा काही कायदेशीर गुन्हा नाही. अँड इट डज नॉट एक्सक्यूज. आणि उद्धटपणा करण्यावर हे कारण ठरत नाही. इट डज नॉट एक्सक्यूज. उद्धटपणा हे एक्सक्यूज नव्हे, कारण नव्हे. असल्ट अँड बॅटरी. असल्टचं म्हणजे अटॅक करण्याचं किंवा बॅटरी मारहाण करण्याचं हे कारण नाही. इफ अ बर्गलर ब्रेक्स. जर एखाद्या बर्गलरनं, एखाद्या चोरानं म्हणा, दरोडेखोरानं म्हणा, ब्रेक्स इनटू माय हाऊस, तो माझं घर फोडून आला, अँड आय नॉक डाऊन, आणि त्यानं मला नॉकडाऊन केलं, मला मारहाण केली त्यानं, द लॉ विल ॲक्विट मी. जर एखादा बर्गलर माझ्या घरात आला अँड आय नॉक हिम डाऊन, मी त्याला मारहाण केली, आय नॉक हिम डाऊन, द लॉ विल ॲक्विट मी. तर लॉ, कायदा मला ॲक्विट करेल. ॲक्विट करणे, निर्दोष सोडणे. दरोडेखोर माझ्यात आलाय, मी त्याला मारलं समजा, तरीही कायदा मला निर्दोष सोडेल, ॲक्विट करेल. अँड इफ आय एम फिजिकली असल्टेड. आणि जरी मी फिजिकली असल्ट केलेलं आहे, मी शारीरिक हल्ला केलाय त्याच्यावर, इट विल परमिट मी. कायदा मला परमिट देईल, कायदा मला परवानगी देईल टू रिटॅलिएट विथ रिझनेबल व्हायलन्स. कायद्यानं मी रिटॅलिएट करू शकतोय, मी बदला घेऊ शकतोय, पण कसा? विथ रिझनेबल व्हायलन्स, मर्यादित हिंसा करू शकतोय मी. म्हणजे समजा त्यानं घर फोडून आलाय, मी त्याला नॉकडाऊन केलं, किंवा कायद्यानं मला हल्ला केलाय म्हणून मला निर्दोषी केले, पण तो हल्ला मात्र मर्यादित स्वरूपात असला पाहिजे, माझ्या स्वसंरक्षणासाठी असला पाहिजे. इट डज धिस. ह्याचं कारण असं, बिकॉज द बर्गलर अँड असल्टेड. तो बर्गलर असो, दरोडेखोर असो, किंवा तो हल्लेखोर असो, तो ॲसिलिएंट असो, हॅव ब्रोकन क्वाईट डेफिनेट कमांड्स ऑफ द लॉ. त्यांनी ब्रोकन केलेलं आहे ह्या दोघांनी पण. काय ब्रोकन केलंय? काही कमांड्स ऑफ लॉ, काही कायद्याची कलम, याचा त्यांनी भंग केलेला आहे. बट नो लीगल सिस्टीम. पण अशी कायद्यात सिस्टीमच नाही. कुड अटेम्प्ट टू लेजिस्लेट. आपण कायद्यात अशी तरतूदच केली नाही की त्यामुळं अटेम्प्ट टू लेजिस्लेट होईल, गुन्हा दाखल होईल अगेन्स्ट बॅड मॅनर्स. कोणतर बॅड मॅनर्सनं वागतोय, प्लीज म्हणत नाही, म्हणून शिक्षा होईल, अशी काही सोय कायद्यात नाही. ऑर कुड सँक्शन द यूज ऑफ व्हायलंट. आणि त्यामुळं सँक्शन नाही, मंजूर नाही म्हणा. काय मंजूर नाही? द यूज ऑफ व्हायलन्स. तुम्ही हिंसा करू शकत नाही अगेन्स्ट समथिंग. अशा कुठल्याही गोष्टीविषयी तुम्ही कुणाला इजा करू शकत नाही, कुणाची हिंसा करू शकत नाही. विच इट डज नॉट सेल्फ रिकॉग्नाइज ॲज लीगली पनिशेबल ऑफेन्स. त्यामुळं इट डज नॉट इट सेल्फ रिकॉग्नाइज. बॅड मॅनरनं वागतोय हे रिकॉग्नाइज होत नाही, यातून प्रूव्ह होत नाही,
सिद्ध होत नाही ॲज अ लिगली पनिशेबल ऑफेन्स. कायद्यानं पनिश केलं पाहिजे, कायद्यानं शिक्षा दिली पाहिजे असा कुठलाही ऑफेन्स, असा कुठलाही गुन्हा यामधनं दिसून येत नाही. नुसता बॅड मॅनर्स आहेत, कायदा शिक्षा करत नाही अशी कलमच नाहीत कायद्यात. अँड आवर सिंपथी, आणि आमची जी सिंपथी आहे, मग सहानुभूती आहे विथ द लिफ्टमॅन. आमची सहानुभूती लिफ्टमॅन बरोबर आहे. तो नुसता प्लीज म्हणत होता तरी पण तो पुढचा माणूस प्लीज म्हणायला तयार नाही. आमची सहानुभूती आहे लिफ्टमॅनला. वी मस्ट ऍडमिट दॅट, तरी पण आम्हाला हे मान्य केलं पाहिजे दॅट लॉ इज रिझनेबल. कायदाच योग्य होता, कायद्याने त्याला जो दंड दिलाय तो योग्यच आहे, हे कायद्याच्या बाबतीत आम्हाला मान्य. सहानुभूती आमची लिफ्टमॅन बरोबर, पण कायद्याच्या बाबतीत आम्ही कुणाच्या मागण्या, मग त्या तक्रार करणाऱ्याची. इट वुड नेव्हर डू, असं कधीच चालणार नाही. इफ वी आर ॲट लिबर्टी, आम्हाला जर लिबर्टी दिली, आम्हाला स्वातंत्र्य दिलं, इफ वी आर ॲट लिबर्टी म्हटलं, जर आम्हाला स्वातंत्र्य दिलं गेलं टू बॉक्स पीपल्स इयर्स, तुम्ही कुणाच्याही कानावर ठोसा मारू शकताय, बॉक्स करू शकताय, बिकॉज जर का वी डिड नॉट लाईक देअर बिहेवियर, आपणाला त्याची बिहेवियर नाही आवडली, त्याचं वागणं आवडलं नाही, बघा कसं वागतोय, आणि मग आपणाला त्याच्या कानावर ठोसा मारला, म्हणजे मारहाण करायला परवानगी दिली समजा. ऑर द टोन ऑफ देअर व्हॉइसेस, किंवा तुम्हाला त्याचा टोन आवडला नाही, त्याचा सूर आवडला नाही, मला जरा तू तिरक्या स्वरातच बोलला, जरा खाकरूनच बोलला, असं काही तुम्ही म्हणायला लागला. ऑर स्काउल ऑन देअर फेसेस, किंवा त्याच्या चेहऱ्यावरचे काही हावभाव आवडले नाहीत तुम्हाला, तर तुम्हाला परवानगी दिली, काय नाही असं झालं, चेहऱ्यावर हावभाव आवडलेला नाही, माझ्या तो कसा तरी बसला, बघितलं, आणि तुम्हाला ठोसा द्यायची परवानगी दिली समजा, तर आवर फेस, आमच्या ज्या मुठी आहेत, वुड नेव्हर बी आयडल, ह्या कधी आळशी असणार नाहीत, अगदी तयार असणार. आम्ही असल्यात आळस दाखवतोय, म्हणजे ठोकं द्यायला आम्ही अजिबात आळस करणार नाही. अँड द गटर्स ऑफ द सिटी, आणि मग शहरातली जी सगळी गटर आहेत, विल रन विथ ब्लड ऑल डे, दिवसभर त्यामधनं ब्लड व्हाईल, रक्त व्हाईल, म्हणजे रक्तपात घडेल जर असं केलं तर. मग लेखकाला काय म्हणायचंय, तर अनेक जण मग तशा प्रकारचे इल मॅनर्स करत असतायत, पण त्याच्या विरोधात कायदा नाही, कायदा आपल्याला त्याची परवानगी देत नाही. आय मे बी ॲज अनसिव्हिल ॲज आय मे प्लीज, आय मे प्लीज, मला वाटेल तेवढं, आय मे बी अनसिव्हिल, मी अनसिव्हिल वागू शकतो, मला वाटेल तेवढं मी अनसिव्हिल वागू शकतो, म्हणजेच मी उद्धट वागू शकतो, घमेंडखोरपणे वागू शकतो. अँड द लॉ विल प्रोटेक्ट मी, तरीही कायदा माझं रक्षण करणार, अगेन्स्ट व्हायलंट रिटॅलिएशन्स, हिंसक अशा हल्ल्यापासून, रिटॅलिएशन पासून कायदा माझं रक्षण करतोय. मी कुणाला प्लीज म्हणलो नाही म्हणून कोण मला काही गुड मॉर्निंग म्हणलो नाही म्हणून मला कायदा काही करू शकत नाही. आय मे बी हॉटी, हा मी हॉटी असेल, घमेंडखोर असेल कदाचित, और बुरिश, त्यावेळेस मी बुरिश असेल, उद्धट असेल. अँड देअर इज नो पेनल्टी, तरीही पेनल्टी नाही, तरी दंड नाही, शिक्षा नाही, पेनल्टी टू पे, एक्सेप्ट, तरी मला दंड होणार नाही, एक्सेप्ट पेनल्टी, फक्त दंड काय होईल, ऑफ बीइंग रिटन डाऊन, माझ्याबद्दल लिहिलं जाईल. अँड इल मॅनर्ड फेलो, हा इल मॅनर्ड आहे, एकदम उद्धट आहे, हा फेलो, हा माणूस उद्धट आहे, एवढं लिहितील माझ्याबद्दल माझ्या मागे बोललं जाईल, याच्यापेक्षा मला शिक्षा होऊ शकत नाही. द लॉ डज नॉट कंपेल, कायदा कंपल्सरी करत नाही, कंपेल मी टू से प्लीज, मी प्लीज म्हटलं पाहिजे, ऑर टू अट्यून माय व्हॉइस, किंवा मी सूर जुळवला पाहिजे. अट्यून व्हॉइस म्हणजे टू अदर पीपल्स सेन्सिबिलिटीज, बाकीच्या लोकांना कसं वाटेल, त्यांची सेन्सिबिलिटी, त्यांच्या संवेदनशीलतेमध्ये मी माझा सूर जुळवला पाहिजे, असं कायदा काही सांगत नाही. त्याला कसं वाटेल हे बघून बोलायचं नाही. ऑर एनी मोर दॅन, किंवा इट सेज दॅट, कदाचित तो असंही म्हणेल की आय शॅल नॉट वॅक्स माय मुस्टॅच, मी माझ्या मुस्टॅच काढलेले नाहीत, मी माझ्या मिशा काढलेल्या नाहीत,
ऑर डाय माय हेअर, किंवा माझे केस रंगवलेले नाहीत, ऑर विअर रिंगलेट्स डाऊन माय बॅक, मी केस वाढवत त्याच्या वेटोळे माझ्या पाठीवर सोडलेले आहेत, लांब केस, तर त्याच्याविषयी कायदा काहीही बोलत नाही. लोकांच्या सेन्सिटिव्हिटी त्यामुळे दुखावतात, पण मी लोकांच्या सेन्सिटिव्हिटी दुखावल्या, त्यांच्या संवेदना दुखावल्या म्हणून कायदा मला पनिश करू शकत नाही. इट डज नॉट रिकॉग्नाइज लसेशन ऑफ आवर फिलिंग्स. इट डज नॉट रिकॉग्नाइज. आता वर केलेल्या कृतीमुळं आपण रिकॉग्नाइज करत नाही, आपण पाळत नाही, ओळखत नाही. म्हणूया काय ओळखत नाही तर लसेशन ओळखत नाही ऑफ आवर फिलिंग्स. आपण त्यांच्या फिलिंगचा अनादर केलाय, पण त्यातनं असं होत नाही. ऍज अ केस ऑफ कम्पेन्सेशन, की मी कम्पेन्सेशन दिलं पाहिजे. म्हणजे मी लांब केस राखले, त्याच्या भावना दुखवल्या, त्याला कसं तर वाटतंय, त्याला बरं वाटलेलं नाही, आणि मग कम्पेन्सेशन मला द्यावं लागेल, माझ्यावर काही गुन्हा होईल, नुकसान भरपाई कम्पेन्सेशन म्हणजे. तर अशी काही केस माझ्यावर होऊ शकत नाही. देर इज नो अलाउन्स फॉर मॉरल अँड इंटेलेक्च्युअल डॅमेजेस इन दीज मॅटर्स. देर इज नो अलाउन्स. कसलाही अलाउन्स नाही, कसलाही तुम्हाला दंड द्यावा लागणार नाही, कसलीही रक्कम भरावी लागणार नाही. फॉर मॉरल, नैतिक किंवा इंटेलेक्च्युअल डॅमेज केले, बौद्धिक नुकसान काही तुम्ही एखाद्याचं केले किंवा एखाद्याचं नैतिक नुकसान केले, अशा मॅटरमध्ये कसलाही अलाउन्स किंवा कसलाही दंड द्यायची पद्धती नाही. पुढं दुसऱ्या पॅसेजमध्ये कवी म्हणतोय, लेखक म्हणतोय, दिस डज नॉट मीन, याचा अर्थ असा नाही दॅट डॅमेजेस आर निग्लिजिबल. याचा अर्थ असा आहे का की होणारं नुकसान निग्लिजिबल आहे. तुम्ही एखाद्याला प्लीज म्हटलं नाही, एखाद्याला गुड मॉर्निंग म्हटलं नाही, याचा अर्थ असा नाही की त्याचं काही नुकसान होत नाही. एखादा मोठा माणूस आहे तर त्याचा रिस्पेक्ट केला गेला पाहिजे, त्याला बरं वाटतं की नमस्कार म्हणताय, तुम्ही राम राम म्हणताय, गुड मॉर्निंग म्हणताय. तर त्यामुळे नुकसान जे होतं न म्हणण्यामुळं, तर ते काय निग्लिजिबल नाही, कमी नसतं. इट इज प्रॉबेबल दॅट, अशीही प्रॉबेबल आहे, असंही शक्यता आहे, that the lift man was much more acutely hurt. तो लिफ्ट मॅन सुद्धा मच मोर, खूपच acute म्हणजे तीव्र, खूप तीव्र असा तो हर्ट झाला असेल, त्याचं मन दुखावलं असेल. बाय वॉट, त्यामुळे झालं असेल काय, ही रिगार्डेड ॲज अ स्लर. त्यानं असं मानलं असेल, ही रिगार्डेड, की त्याचा स्लर झालाय, अपमान झालाय, अपॉन हिज अ सोशल स्टँडिंग. त्याचा जो सोशल स्टँडिंग आहे, सामाजिक दर्जा आहे, तो शिपाई असतो ऍक्च्युली. तर मी शिपाई असल्यामुळे हा मला प्लीज म्हणत नाही, माझ्या सोशल स्टँडिंगचा, माझ्या सामाजिक दर्जाचा त्याने अपमान केला असं वाटून त्याचं मन दुखावलं, अशी शक्यता आहे. दॅट ही वुड हॅव बीन, जर का असंच झालं असतं, ही वुड हॅव बीन इफ ही हॅड अ किक ऑन द शिन्स. जर त्यानं समजा किक मारली असती, लात मारली असती त्याच्या शिन्सला, म्हणजेच पिंढरीवर समजा त्यानं लात मारली असती त्याच्या, फॉर विच, आणि मग त्यासाठी ही कुड हॅव गॉट, त्याला मिळालं असतं. म्हणजे त्या तक्रार करणाऱ्यानं समजा पिंढरीवर लात मारली असती, तर ह्या लिफ्टमॅनला ही कुड हॅव गॉट, त्याला मिळालं असतं अ लिगल रिड्रेस, कायदेशीर रिड्रेस, नुकसान भरपाई मिळाली. समजा त्यानं शारीरिक हल्ला केला असता, त्यानं केला मानसिक हल्ला, पण समजा त्यानं शारीरिक हल्ला केला असता, लात मारली असती कुठेतरी पिंढरीच्या खाली पायावर, तर त्याला लिगल रिड्रेस मिळालं असतं, तर त्याला नुकसान भरपाई मिळाली असती. द पेन ऑफ अ किक ऑन द शिन्स, जी किक आहे त्या पिंढरीवर बसलेली, गुडघ्याच्या खाली मारलेली जी किक आहे, सून पासेस अवे, ती खरं म्हणजे 1-2 मिनिटानं, 5 मिनिटानं, 10 मिनिटानं ती पास अवे होती, निघून जाते. बट द पेन ऑफ वुंड, पण जखमेची जी वेदना आहे, कुठल्या, टू आवर सेल्फ रिस्पेक्ट, आपला आत्मसन्मान जो आहे त्याला जी जखम होते, और आवर व्हॅनिटी, किंवा आमचा जो अभिमान आहे, गर्व आहे, व्हॅनिटी आहे आमची, ती जी दुखावली जाते, आमचं मन दुखावलं जातंय, आमचं अंतःकरण दुखावलं जातंय, आमचा आत्मसन्मान दुखावला जातोय, मे पॉइझन अ होल डे, ते अक्षरशः संपूर्ण दिवस आमच्या मनामध्ये विष कालवलं जातं. म्हणजे लात मारलेलं म्हणजे शारीरिक जखम ही पासावी होते लगेच,
पण मानसिक जखम दिवसभर आम्हाला पॉइझन करते, दिवसभर आमच्या मनामध्ये विष घालवते. आय कॅन इमॅजिन दॅट लिफ्टमॅन. मी त्या लिफ्टमॅनला समजू शकतो, मी इमॅजिन करू शकतो. डिक्लाइन द रिलीफ ऑफ थ्रोईंग द ऑथर. त्यानं त्या माणसाला थ्रो केलं, फेकलं, ते रिलीफसाठी फेकलं. थोडस त्याला त्यातून रिलीफ मिळवायची होती, समाधान मिळवायचं होतं. रिलीफ ऑफ थ्रोईंग द ऑथर म्हणजे तो तक्रार करणारा, ऑफ हिज ओन, त्याची जी ओंड होती, त्याची जी मानसिक जखम झाली होती, त्याला थोडस रिलीफ मिळावा म्हणून त्यानं आउट ऑफ द लिफ्ट त्याला लिफ्टच्या बाहेर फेकलं, मानसिक जखम मधून रिलीफ मिळावा म्हणून. आणि जर त्यानं तसं केलं नसतं समजा, तर ब्रूडिंग ओव्हर, तो ब्रूडिंग करत बसला असता. ओव्हर द इन्सल्ट बाय द आवर, तो उगाच झुरत बसला असता म्हणा. आता ब्रूडिंग करत बसला असता, ब्रूडिंग ओव्हर, तो विचार करत बसला असता, झुरत बसला असता, आपला अपमान झालाय बाय द आवर, कित्येक तास त्याला असं वाटलं असतं की माझा अपमान झालेला आहे. अँड व्हिजिटिंग हिज वाईफ इन द इव्हिनिंग, संध्याकाळी जाऊन बायकोला भेटला असता. आणि काय केलं असतं मग, ऍज द ओनली वे, संध्याकाळी जाऊन फक्त एकच मार्ग होता, बायकोला जाऊन अपमानाचा त्या बदला घ्यायचा, बायकोला काहीतरी बडबडायचं. ओनली वे ऑफ रिस्टोरिंग हिज इक्विलिब्रियम. इक्विलिब्रियम साधणं म्हणजेच समतोल साधणं. काहीतरी बायकोला म्हणूनच तो केवळ समतोल साधू शकत होता, रिस्टोर करू शकत होता, परत करू शकत होता त्याचा गेलेला बॅलन्स, गेलेला अपमान. म्हणजे काय, अपमान केलाय त्या पॅसेंजरनं, बायकोला काहीतरी म्हणून, दिवसभर मनात ठेवून बायकोला काहीतरी म्हणून तो मग मानसिक संतुलन साधू शकत होता. फॉर देर आर मेनी थिंग्स मोर कॅचिंग. अनेक गोष्टी कॅचिंग असतात, आपलं लक्ष वेधून घेणारे असतात. दॅट बॅड मॅनर्स अँड बॅड टेम्पर अँड बॅड मॅनर्स. दुःस्वभाव, वाईट स्वभाव किंवा वाईट मॅनर्स, ह्या गोष्टी खरं म्हणजे आमच्या लक्ष खेचून घेणारे असतात, आमचं लक्ष वेधून घेणारे असतात. आणि त्या दिलखेचक वस्तू आम्हाला मन दुखावतात. हे मानसिक मन दुखावणं आम्ही कुणाला तरी बोलून आमची समानता साधतो. इथं लेखक पुढचं उदाहरण देतोय, तो म्हणतोय, फेन सर अँटोनी ॲब्सोल्यूट, एक व्यक्ती आहे, बुलीड कॅप्टन ॲब्सोल्यूट. त्यांनी छळ केला, मन दुखावलं, त्रास दिला म्हणा. बुली कुणाला त्रास दिला, कॅप्टन ॲब्सोल्यूटला त्रास दिला. सर अँटोनी ॲब्सोल्यूटनं कॅप्टन ॲब्सोल्यूटला त्रास दिलाय. द लॅटर वेंट आउट, तो पुन्हा बाहेर जातोय. अँड बुलीड हिज अ मॅन फॅग, आणि तो त्याचा जो हाताखालचा माणूस होता फॅग, त्याला शिव्या देतोय, त्याला त्रास देतोय. पुन्हा पुढे काय होतं, वेअर अपॉन फॅग वेंट आउट डाऊनस्टेअर, पुन्हा फॅग जिन्यावर खाली उतरतोय, डाऊनस्टेअर होतोय. अँड किक द पेज बॉय, तो असणाऱ्या त्याच्या हाताखाली असणाऱ्या पेज बॉयला म्हणजे नोकराला तो लाथ मारतोय. म्हणजेच असा अपमान ट्रान्सफर होत, असा अपमान खाली खाली येत जातो. प्रॉबेबली, कदाचित, द मॅन हू सेड टॉप, कदाचित असंही झालं असेल की जो माणूस नुसता टॉप म्हणला टू द लिफ्टमॅन, त्या लिफ्टमॅनला नुसता म्हटला टॉप, वरने, वॉज रिअली ओनली गेटिंग बॅक, तो खऱ्या अर्थानं परतावा देत असेल ऑन हिज एम्प्लॉयर. तो एम्प्लॉयरचा राग, आपल्या एम्प्लॉयरचा राग कुणावर काढत असेल, ते लिफ्टमॅनवर. हु हॅड नॉट सेड गुड मॉर्निंग, एम्प्लॉयर त्याला गुड मॉर्निंग म्हटलेलं नव्हता, त्याच्या हाताखालचा नोकर त्याला गुड मॉर्निंग म्हटला नाही, म्हणून हे ना स्वतः गुड मॉर्निंग म्हटलेलं नाही. गुड मॉर्निंग नोकर म्हटलेलं नाही, एम्प्लॉयर म्हटलेलं नाही, कुणाला, त्या पॅसेंजरला. म्हणून पॅसेंजर लिफ्टमॅनला गुड मॉर्निंग म्हटलेलं नाही. आणि पुन्हा असंही झालं असेल, बिकॉज ही हिमसेल्फ हॅड बीन हेल्पेक्ट, कदाचित तो एम्प्लॉयर स्वतःच हेल्पेक्ट झाला असेल, त्याला स्वतःलाच बोलणं खावं लागलं असेल, टोचून बोलला असेल. ऍट ब्रेकफास्ट करत असताना, कोण, बाय हिज वाईफ, त्याची बायको कदाचित टोचून बोलली असेल, आणि मग त्याच्या बायकोचं बोलणं त्यानं काढलं वर, गुड मॉर्निंग न म्हणून. गुड मॉर्निंग म्हणलेलं नाही, ते पुढे जाऊन टॉप प्लीज म्हणे ना, असं ते लिंक दाखवलेलं आहे इथं.
टू हुम, आणि मग तिला, त्या बायकोला, द कुक हॅड बीन इन्सोलंट, त्या बायकोला कदाचित तो कुक इन्सोलंट म्हणजे रागानं बोलला असेल, तो आचारी रागानं बोलला असेल बायकोला. बायको नवऱ्याला बोलली, नवरा जाऊन गुड मॉर्निंग म्हणला नाही त्या रागात, आणि पुन्हा मग अशी चेन होऊन लिफ्टमॅन पर्यंत पोहोचली. बिकॉज द हाऊस मेड पुढं आचारी तर तसं का बोलला, कुक तर तसं का रागाला, कुकला तर का रागालाय, बिकॉज द हाऊसमेड हॅड अँसर्ड हर बॅक. कारण ती हाऊसमेड जी होती, मोलकरीण होती, तिनं अँसर्ड हर बॅक, तिनं उलट उत्तर दिलं. म्हणजे घरात कामाला असणाऱ्या बाईनं उलट उत्तर दिलं आचार्याला. आचार्य रागानं बोललाय त्या घरातल्या मालकिनीला, घरातली मालकीन बोलली नवऱ्याला, नवरा जाऊन गुड मॉर्निंग म्हटला नाही साहेबांना, साहेब टॉप प्लीज म्हटला नाही लिफ्टमॅनला, आणि लिफ्टमॅननं त्याला फेकून दिलं. अशी चेंज झाली असेल. वी इन्फेक्ट द वर्ल्ड. खरं म्हणजे आम्ही वर्ल्ड इन्फेक्ट करतोय, वर्ल्डला आपण इन्फेक्शन देतोय, संसर्ग देतोय. विथ आवर इल मॅनर्स. आमच्या इल मॅनर्सनी, आमच्या वाईट वागण्यानं, आमच्या असंस्कृत वागण्यानं आम्ही जग प्रदूषित करतोय. बॅड मॅनर्स प्रॉबेबली, लेखक म्हणतोय कदाचित हे जे बॅड मॅनर्स आहेत, आमचं चुकीचं जे वागणं आहे, डू मोर अ पॉयझन द स्ट्रीम. आमचं चुकीचं वागणं, असभ्य वागणं, अशिष्ट वागणं हे पॉयझन करते, विष कालवते. कशामध्ये? द स्ट्रीम ऑफ जनरल लाईफ. जनरल लाईफ जे आहे, सार्वजनिक जीवनाचा जो प्रवाह आहे, या प्रवाहच सगळा विषबाधित होतोय. देन ऑल द क्राईम्स इन द कॅलेंडर. एका कॅलेंडर वर्षातले, म्हणजे एका वर्षातले आपण समजा क्राईम्स किती झालेत बघितले, तर गुन्हे किती झालेत बघितले, तर गुन्हे कमी आहेत, त्याच्याही पेक्षा अधिक समाजामध्ये आमच्या बॅड मॅनर्सनं कालवलेलं विष जास्त आहे. पण त्या तक्रारी त्या गुन्ह्याच्या यादीत दिसत नाहीत, कारण बॅड मॅनर्सला आपल्याकडं गुन्हा आहे असं मानलंच जात नाही. फॉर वन वाईफ हु गेट्स अ ब्लॅक आय. एक पुढचं उदाहरण दिलंय. एका बायकोनं ब्लॅक आय केलाय. सॉरी, फॉर वन वाईफ हु गेट्स अ ब्लॅक आय. एक वाईफ आहे, तिला ब्लॅक आय मिळालाय, गेट्स झालाय ब्लॅक आय. कुणाकडून? फ्रॉम अँड अदरवाईज गुड नेचर हजबंड. एरवी गुड असणारा, अदरवाईज म्हणजे एरवी नवरा गुड आहे, चांगला आहे, पण एक दिवस दिला ठोका, डोळा काळा झाला. देर आर हजबंड. पण असे कितीतरी नवरे आहेत हु लिव्ह अ लाईफ ऑफ मार्टारडम. ते मार्टारडमचं लाईफ जगतायत. असे कितीतरी नवरे आहेत who live a life of martyrdom under the shadow of a morose temper. अशा कितीतरी घरामध्ये नवऱ्यांच्या सावलीखाली, नवऱ्यांच्या शॅडो खाली म्हणजे वातावरणाखाली म्हणूया आपण, मोरोस टेम्पर असं त्यांचं शाडो आहे नवऱ्यांची. नवऱ्यांचा लहरी स्वभाव आहे, मुडी स्वभाव आहे. त्या मुडी स्वभावाच्या छायेखाली कितीतरी बायका लाईफ जगतायत. हा, एखाद्या नवऱ्यानं कदाचित ब्लॅक काय केला, फिजिकल हल्ला केलाय, त्याच्या गुन्हा झाला. पण लेखकाला म्हणायचं आहे मुडी स्वभावाच्या मोरोस टेम्परमध्ये, म्हणजेच लहरी रागीट अशा स्वभावामध्ये, त्याच्या छायेखाली कितीतरी जणी आपलं जीवन कंटतायत, पण त्यांच्यावर गुन्हा नोंद होत नाही. हे नवरा रागाला बघतोय, दमदाटी करतोय, माझंच म्हणणं खरंय म्हणतोय, पण त्याच्यावर गुन्हा नोंद होत नाही. पण गुन्हा नोंद कुणावर होणार? ज्यानं ब्लॅक आय केली, एरवी चांगलाय, पण चुकून कधीतरी ठोका दिला. बट ऑल द सेम द लॉ कॅनॉट बिकम द गार्डियन. पण ही गोष्ट खरी, ऑल द सेम कायदा गार्डियन होऊ शकत नाही. कायदा आमचं गार्डियन करू शकत नाही, रक्षण करू शकत नाही ऑफ आवर प्रायव्हेट मॅनर्स. आम्ही प्रायव्हेटली घरात कसं वागतोय, बायकोला काय म्हटला, मुलीला काय म्हटला,
घरात उद्धटपणानं काय बोलला का, याचं कायदा रक्षण करायला येत नाही. ते घरातल्या घराने आपलं आपण सांभाळायचं असते. नो डेकोलॉग कुड कव्हर. डेकोलॉग काय आहे तर बायबलमध्ये 10 आज्ञा दिलेले आहेत येशू ख्रिस्ताने, 10 कायदे तयार केलेत, पण तेही कव्हर करू शकत नाहीत द व्हास्ट एरिया ऑफ ऑफेन्सेस. ऑफेन्सेसचा एरिया वाढलाय. त्या काळात, बायबलच्या काळात असणारे गुन्हे होते, ऑफेन्सेस होते, त्याविषयी कायदे येते. त्यामुळे ते कायदे आता पुरेसे ठरू शकत नाही. त्या कायदा एवढ्या गुन्ह्यांना कव्हर करू शकत नाही. नो कोर्ट कुड ऍडमिनिस्टर, किंवा कोणतंही न्यायालय, हे कोणताही कायदाच म्हणायचं, पण कोणताही कायदा ऍडमिनिस्टर करत नाही, प्रशासन करू शकत नाही. विच कव्हर्ड आवर सोशल सिव्हिलिटीज. आमच्या ज्या सोशल सिव्हिलिटीज आहेत, आमचं जे सामाजिक वर्तन आहे म्हणा, त्या आमच्या सामाजिक वर्तनावर नियंत्रण करायला, गव्हर्न करायला कायदा काही करू शकत नाही. म्हणजे आम्ही वागावं कसं, उठावं कसं, बसावं कसं, कुणाला काय म्हणावं, कुणाला आवं जावं बोलवावं का, कुणाला अरे तुरे बोलवावं, ह्याविषयी कायद्यात कुठेही काही सांगितलेलं नाही. कायदा हे काय कव्हर करू शकत नाही. आवर स्पीच, आम्ही कसं बोलावं हे, ह्यावर कायदा गव्हर्न करू शकत नाही. किंवा द टिल्ट ऑफ आवर आयब्रोज, आम्ही आयब्रोजची हालचाल कशी केली, तो चेहरा पाडून वाईट बोलला, त्यानं भोयास तिरक्या केल्या, कायद्यात ह्यात काय असलेला गुन्हा नाही. कायदा याच्यावर काही करू शकत नाही. अँड ऑल आवर मूड्स अँड मॅनर्स, आमचे वेगवेगळे मूड्स असतात. कावेळेस आम्ही का करतो, कावेळेस तिरकं बघतो, कावेळेस बघतच नाही, कावेळेस रागानं बघितलं, कावेळेस बघितलं नाही म्हणून शिक्षा नाही, रागानं बघितलं म्हणून शिक्षा नाही. अशा बॅड मॅनर्स विषयी कायदा काहीही करू शकत नाही. इथपर्यंत हा पहिला भाग आहे. आता आपण दुसऱ्या भागामध्ये यापुढे काय झालं हे बघायचंय. धडा थोडा टफ आहे, आपल्याला स्लो जावं लागेल, नीट समजून घ्यावं लागेल. धन्यवाद.